बबनराव शिंदे यांचा DNA गद्दारीचा आहे। नमस्कार, शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत। राज्याच्या राजकारणात काही मतदारसंघ सतत चर्चेचे असतात। त्यातलाच सोलापूर जिल्ह्यातील माढा हा मतदारसंघ। याच मतदारसंघातून शरद पवार यांनी देखील निवडणूक लढवली होती आणि ते जिंकलेही होते। लोकसभा निवडणुकीत ही माढा हा मतदारसंघ मोठ्या चर्चेचा ठरलेला होता। महाराष्ट्रात या मतदारसंघाबाबत बरीच काही चर्चा सुरू होती। अखेर ही जागा महाविकास आघाडीने जिंकली। आता विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने देखील माढा आणि माढ्यातील नेत्यांची चर्चा सुरू झाली आहे। माढा मतदारसंघ हा भाजपाच्या विरोधी आहे। इथं भाजपच्या उमेदवाराची डाळ काही आता शिजणार नाही विधानसभेत, लोकसभेत तर ते झालंच। शरद पवार यांनी पोचलेले नेते, भाजपच्या दावणीला गेलेले हेच नेते आता जनता भाजपच्या सोबत नाही, महाविकास आघाडीच्या बाजूने जनतेचा कल आहे हे दिसू लागल्यामुळं भाजपाचा ढोल वाजवत असलेल्या इथल्या नेत्यांची आता पंचायत झाली आहे। माढ्यातील राजकारणात बबनराव शिंदे हे एक मोठं नाव, पण या पक्षातून त्या पक्षात उड्या मारण्याची त्याचा तो मोठा इतिहास, म्हणजे याबाबत आता ते प्रसिद्धही झालेले आहेत। बबनराव शिंदे काल कुठल्या पक्षात, आज कुठल्या पक्षात, उद्या कुठल्या पक्षात, कोणालाच कळत नाही। हे शिंदे सध्या तरी अजित पवार यांच्या पक्षात आहेत, म्हणजे आज तरी आहेत, उद्याचं काही माहीत नाही, उद्या अन्यत्रही कुठं असू शकतात। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी रविवारी आपले चिरंजीव रणजित सिंह शिंदे यांच्यासोबत ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली बघा। या भेटीनंतर शरद पवार गटाचेच माढ्यातले नेते संजय कोकाटे यांनी बबनराव शिंदे यांच्यावर DNA काढत त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे। बबनराव शिंदे यांचा इतिहास गद्दारीचा असल्याची टीका या संजय कोकाटे यांनी केली। त्यामुळं विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माढ्यातील राजकीय वातावरण आता चांगलेच चिघळणार असं चित्र दिसत आहे। काय म्हणाले पहा संजय कोकाटे, माढा विधानसभेचे आमदार बबनदादा शिंदे आपले पुत्र रणजित सिंह शिंदे यांना घेऊन शरद पवार यांच्या भेटीला गेले। बबनराव शिंदे यांचा DNA गद्दारीचा आहे। सुरुवातीला मोहिते पाटलांकडून ताकद घेतली, त्यांच्याशी गद्दारी केली। पवारसाहेब यांच्याकडून सगळे कारखाने घेतले, पुन्हा त्यांच्याशीही गद्दारी केली। ईडीची नोटीस थांबवण्यासाठी, म्हणजे ईडीची होऊ घातलेली कारवाई थांबवण्यासाठी पाय धरून भाजपाला नादाला लावलं, त्यांच्याशीही गद्दारी केली। माढा तालुक्यातील जनतेची ते 30 वर्ष गद्दारी करीत आहेत। आता पुन्हा एकदा अजितदादा पवार यांच्याशी गद्दारी करून त्यांनी ही गद्दारी सिद्धच करून दाखवली आहे। माढा मतदारसंघातील लोक मात्र शरद पवार यांच्या मागे आहेत। एक तर तुतारी हातात घ्या, नाहीतर अपक्ष लढा, तुम्ही भाजपासोबत जाऊ नका, असे माढ्यातील लोक शिंदे यांना सांगत आहेत। त्यानुसार शिंदे यांनी शरद पवारांच्या पायाशी लोळण घेतली आहे। कारण काय तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पुत्राला जनतेवर थोपवायचं आहे, असा टोलाही कोकाटे यांनी लगावला आहे। वयाच्या 84व्या वर्षी आपल्या नेत्याला दुखावलं, आज महिनाही झाला नाही त्यांना टोकाचा विरोध केलेला होता। लोकसभेला जीवापाड विरोध करताना पैशाचा पाऊस देखील पाडला। त्यानंतर ते पुन्हा त्यांच्याकडेच गेले, मात्र पवारांच्या केबिनमधून बाहेर येताना ते तोंड लपवून आले। अहो, आपले भैया तर तोंडात चप्पल मारल्यासारखे तोंड लपवत होते। अहो, एखाद्या नेत्यानं तिरकं पाहिलं तरी आम्ही कुणाकडं जात नाही, मात्र हे निर्लज्ज आहेत, अशा शब्दात कोकाटे यांनी शिंदे यांचा समाचार घेतलेला आहे। प्रत्येक पक्षात जायचं, तिथं लाभार्थी व्हायचं आणि त्यानंतर गद्दारी करायची, अशी त्यांची वृत्ती आहे। त्यांना आता शिक्षा व्हायची वेळ आलेली आहे। अहो, त्यानं तुमच्या पैशावर फक्त स्वतःचा व्यवसाय करून तुमच्यावरच उपकार केल्याचं दाखवलं आहे। आता बबन शिंदे भविष्यातील अनेक सोंग नाटकं करतील, तुम्हाला भावना विवश करण्याचा प्रयत्न केला जाईल, मात्र तुम्ही या ढोंगी माणसावर विश्वास ठेवू नका। हा माणूस अजिबात विश्वासार्ह नाही, असा हल्ला बोलत संजय कोकाटे यांनी केला आहे। एकीकडे शिंदे हे आपल्या पुत्राला विधानसभेत पाठवायचं स्वप्न पाहत आहेत, अर्थात हे स्वप्न म्हणजे स्वप्नच राहणार आहे आणि याची प्रचिती लोकांच्या बोलण्यामधून येत आहे। माढा मतदारसंघातून
बबनराव शिंदे यांना तसा आता प्रचंड विरोध आहे, नाराजी आहे. शरद पवार यांच्याकडे गेल्याशिवाय आमदार होता येणार नाही हे बबनदादा शिंदे यांना माहीत आहे. पण ते जरी शरद पवार यांच्याकडे जाऊन आले असले, त्यांची भेट घेतली असली, तरी पण त्यांच्यासाठी आता शरद पवार दरवाजा उघडतील असं चित्र सध्या तरी दिसत नाही. त्यात राष्ट्रवादीतूनच त्यांचा पान उतारा सुरू झाल्यामुळं शिंदे यांना गद्दारीची किंमत नक्की मोजावी लागेल असं दिसत आहे. गद्दारी केलेल्या अनेक नेत्यांची आता अशीच अवस्था होईल काय? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून जरूर कळवा. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.